राज्यासह देशातील नद्यांमध्ये प्रचंड प्रदूषण झालेले आहे। सावित्री नदी प्रदूषणाच्या वेठामध्ये सापडल्याचं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। मुंबईतील मिठी नदी ही मरणासन्न अवस्थेत असल्याचंही राज ठाकरे म्हणाले। तर राज ठाकरेंच्या भूमिकेला देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दर्शवलंय। राज्यातील नद्या या निर्मळ झाल्या पाहिजेत अशी सरकारचीही भूमिका असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। ही मोठी प्रक्रिया आहे, पण आम्ही ते करणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, 5 नद्या, कदाचित अनेकांना माहिती पण नसतील। त्यातल्या 4 मेल्या म्हणजे मारल्या। सांडपाणी, झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींबद्दल त्या 4 नद्या मेल्या आणि 5वी ही आता मरायला आली आहे, ती म्हणजे मिठी नदी। आत्ताची मिठी नदीची काल मी शूट करायला सांगितलंय। काल मी अगोदरचं पण दाखवत नाहीये, मी कालचं दाखवतोय। मुंबई मधली 5वी एकमेव राहिलेली नदी, त्याची काय अवस्था एकदा बघा। महाराष्ट्रातल्या नद्या या निर्मळ झाल्या पाहिजे, त्या अविरल झाल्या पाहिजे असा आमचाही प्रयत्न आहे। याकरता आपण काही मिशन हातामध्ये घेतलेले आहेत। हे काही फार लगेच करण्यासारखे कामं किंवा होणारी कामं नाही आहेत, कारण प्रत्येक महानगरपालिका, प्रत्येक नगरपालिका, प्रत्येक ग्रामपंचायत याचं एफ्लुएंट ट्रीट करावं लागतं। त्यासोबत उद्योगाचं एफ्लुएंट ट्रीट करावं लागतं। वेगवेगळ्या नाल्यांचं पाणी ट्रॅप करून ते ट्रीट करावं लागतं। एक खूप मोठा हा कार्यक्रम आहे, थोडा वेळ खाणारा, थोडा खर्चिक कार्यक्रम आहे, पण हा केलाच पाहिजे या मताचे आम्ही असल्यामुळे याची सुरुवात आम्ही ऑलरेडी केलेली आहे। आणि मला विश्वास आहे की यावेळी ज्यावेळेस आपला कुंभमेळा होईल त्यावेळी कुंभमेळ्यामध्ये पवित्र गोदावरी नदीमध्ये लोक ज्यावेळेस आंघोळीला येतील किंवा स्नानाला किंवा त्या ठिकाणी एक प्रकारे स्नान करण्याकरता येतील, त्यावेळी त्यांना स्वच्छ पाण्याचा अनुभव कसा देता येईल हाच आमचा प्रयत्न आहे।